नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण आणखी एक नवीन रेसिपी बघूया. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 3 वाट्या तांदूळ, जो मी धुवून घेतलेला आहे. बघू शकता मी इथे लांब दाण्याचा तांदूळ घेतला आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे बरबटी किंवा चवळी, काही ठिकाणी याला चवळी सुद्धा म्हणतात. बघू शकता तुम्ही. चवळी आणि वाटाणे हे मी धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते. कांदा, टोमॅटोची पेस्ट, तूप, आलं, हिरवी मिरची, लसूण याची पेस्ट, तेजपान, कलमी, गोडलिंब, लिंबू, तेल, तिखट, मीठ, हळद, धनेपूड आणि गोडा मसाला. चला तर मग आता जास्ती वेळ न घेता आपण रेसिपीकडे वळूया. तर बघू शकता इथे तेल गरम झालंय. मी आता यात मोहरी टाकते. त्यानंतर यात मी तेजपान टाकते, कलमी, गोडलिंबू, कांदा, छान मिक्स करून घेऊया. आलं, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट टाकूया. आता यात हे जे भिजवलेले घेतलं होतं चवळी आणि वाटाणा, काही ठिकाणी याला बरबटी सुद्धा म्हणतात. मी इथे जाड चवळी घेतलेली आहे. यात घालूया ती. तुम्ही तुम्हाला पाहिजे ती स्प्राउट यात घालू शकता. छान मिक्स करून घेऊया. फार असं शिजवायची गरज नाहीये. हा यात आपण टोमॅटोची पेस्ट केली ती टाकू. यात आता आपण सगळे मसाले घालूया जे आता आपण घेतले होते मग ते. छान सुगंध सुटलेला आहे. थोडस 2-3 मिनिटं परतवून घेऊया. व्यवस्थित परतवत राहायचं, नाहीतर मग हे मसाले सगळे जळून जातील आणि त्या भाताला असा उग्र वास येईल. ठीक आहे, झालंय. आता यात आपण धुतलेले तांदूळ घालूया. थोडे थोडे मिक्स करते मी. व्यवस्थित हळूवार करायचे. तांदळाचे दाणे जे आहेत ते तुटून जातील. बाकीचे तांदूळ टाक. आता आपण पाणी टाकूया. पाणी तांदळानुसार घ्या, कारण इथे मी लांब तांदूळ घेतलेला आहे. मी इथे पाणी जास्ती घालणार नाही, नाहीतर मग तो भात एकदम असा चिकट होऊन जाईल. आणखी पाणी लागेल. आता यात आपण मगाशी जे लिंबू घेतलं होतं ते पिळूया.
यात तूप टाकू थोडस. बघू शकता. तर आता आपण हा कुकरला झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया. बघू शकता मस्त गरमागरम चवळी भात तयार आहे. मस्तपैकी याचा तुम्ही एक 1 मील डिश म्हणून सुद्धा हा पदार्थ करू शकता. तसेच आता मी इथे चवळी आणि वाटाणा वापरलेला आहे. तुम्ही इतर स्प्राउट वापरून सुद्धा ही रेसिपी करू शकता. असेच आमच्या पुढील रेसिपी बघण्यासाठी आमच्या सोबत राहा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.